बहनों और भाइयों और सज्जनों, आज मैं आपको गुरु चरित्र अध्याय 26 इसका कथन करने वाला हूँ। गुरु चरित्र अध्याय 26 में बताया गया है कि कैसे गुरु के दर्शन से शत्रु मित्र बन जाते हैं। यह अध्याय हमें सिखाता है कि गुरु के पास सभी शक्तियाँ हैं। वे हमारे शत्रुओं को मित्र बना सकते हैं और हमारे जीवन में सभी तरह के कष्टों से मुक्ति दिला सकते हैं। हमें गुरु के चरणों में समर्पण करना चाहिए और उनकी कृपा प्राप्त करना चाहिए। इस अध्याय में हम देखते हैं कि कैसे एक राजा के शत्रु उनके मित्र बन जाते हैं। राजा के कई शत्रु थे और वे राजा को मारना चाहते थे। एक दिन राजा गुरु से मिला और उनसे मदद मांगी। गुरु ने राजा को बताया कि वह उसके शत्रुओं को उसका मित्र बना देंगे। गुरु ने राजा को अपने चरणों में समर्पण करने और अपनी कृपा प्राप्त करने का प्रयास करने की सलाह दी। राजा ने गुरु की आज्ञा का पालन किया और गुरु की कृपा प्राप्त की। गुरु की कृपा से राजा के शत्रु उसके मित्र बन गए और राजा ने अपने जीवन में सुख शांति प्राप्त कर ली। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री गुरुचरण म्हणती ब्रह्मणासी, नका भ्रमुरे युक्तीसी, वेदांत न कळे ब्रह्मयासी, अनंत वेद आहे ती देखा। वेद व्यासा ऐसा मुनी, नारायण अवतरोनी, वेद व्यक्त करोनी, व्यास नाम पावला। तेनेही पूर्ण नाही केले, साधारण सांगितले, शिष्य होते चौघे भले, प्रख्यात नामे अवधारा। तया शिष्यांची नामे देखा, सांगेन विस्तारे ऐका। पहिलं वैशंपायन निका, तिसरा नामे जैमिनी, चौथा सुमंतू शिष्य, करीन म्हणे वेदाभ्यास, त्यासी म्हणे वेदव्यास, अशक्य तुम्हा शिकता। एक एक वेद व्यक्त शिकता, पाहिजे दिवस कल्पांता, चारी वेद केवी वाचिता, अनंत महिमा वेदांची। या वेदांचे अत्यंत सांगेन एका एक चित्त, ब्रह्मकल्प 3 फिरले, वर्षे शत वाचले, ब्रह्मचर्य आचरले, वेद पूर्ण शिको म्हणूनी। तवलेश आले त्यासी, पुनरपी करी तपासी, ब्रह्मा प्रसन्न झाला परियेसी, काय मागसी म्हणूनी। भारद्वाज म्हणे ब्रह्मयासी, स्वामी मद प्रसन्न होसी, वेद शिकेना आद्यंतेसी, ब्रह्मचर्य आश्रमी। वेद मद दावावे, सर्व माते शिकवावे, ऐसे वर मद व्हावे, म्हणून चरणी लागला। ब्रह्मा म्हणे भारद्वाजासी, मिती नाही या वेदासी, सर्व केवी शिको म्हणसी, आम्हासी वेद अगोचर। तुझ दाखवीन पाहे सकळ, करोनिया मन निर्मळ, शक्य झाली या सर्व काळ, अभ्यास करी भरद्वाजा। ऐसे म्हणून ऋषीसी, ब्रह्मा दाखवी वेदांसी, दिसता तीन राशी, गिरिरूप होनी। ज्योतिर्मय कोटी सूर्य, पाहता ऋषीस झाले भय, वेद राशी 3 गिरिमय, केवी शिकू म्हणूनी। ब्रह्मकल्प 3 वरी, आचरलो आश्रम ब्रह्मचारी, शिकलो वेद तावन मात्री, एवढे गिरी कधी शिको, म्हणून भयभीत झाला, ब्रह्मयाचे चरणी लागला, म्हणे स्वामी अशक्य केवळा, क्षमा करणे म्हणून। या वेदांचे अत्यंत आपण पहावया अशक्त, तूची जाणशी जगन्नाथ, जे देसी ते घेईन। तू शरणागता आधार, माझे मनी वासना थोर, वेद शिकवावे अपार, म्हणून आलो तुझ पासी। वेद आहे ती अमित, इतके शिकावया शक्त,
येईल तुमच्या चित्तांत की तुके द्यावे आम्हासी. ऐसे वचन ऐकुनी ब्रह्मदेव संतोष होनी, देता झाला मुष्टितिनी अभ्यास करी म्हणोनी. 3 वेदांचे मंत्र जाळे वेगळे केले तात्काळ, ऐसे 4 वेद प्रबळ अभ्यास करी भारद्वाज. अजून पुरते नव्हे त्यासी, केवी शिकू पाहता वेदासी. सांगेन तुम्हा एकेकासी 14 वाचा 4 वेद. पूर्ण एकेका वेदास शिकता होईल अतिप्रयास. सांगेन थोडे आम्हास अभ्यास व्यक्त करावया. शिष्य म्हणती व्यासासी एक एक वेद आम्हासी. विस्तारवा आद्यंतेसी जे शक्य आम्हा ते शिकू. ऐसे विनविती 14 जण मुनी धरिती व्यास चरण. कृपा करी गा गुरुराणा नारायणा व्यासराया. करुणा वचन ऐकोनी व्यास सांगे संतोष होनी. पैल शिष्या ते बोलावनी ऋग्वेद निरोपित. ऐक पैल शिष्योत्तमा सांगेन ऋग्वेद महिमा. पठन करी गा धर्मा कर्मा ध्यान पूर्वी करोनी. पैल म्हणे व्यासासी परवे विस्तारावे आम्हासी. ज्ञानपूर्वक लक्षणेसी भेदाभेद निरोपावे. त्यात शक्य जे आम्हासी तेच शिको भक्तीसी. तू कामधेनु आम्हासी कृपा करी गा गुरुमूर्ती. व्यास सांगे पैलासी ऋग्वेद ध्यान पर्येसी. वर्ण रूपा आहे कैसी भेदाभेद सांगेन. ऋग्वेदाचा उपवेद असे प्रख्यात आयुर्वेद. अत्री गोत्र म्हणा सदा ब्रह्मा दैवत जाणावे. गायत्रीचे छंदासी रक्तवर्ण पर्येसी. नेत्र पद्मपत्र सदृशी विस्तार ग्रीवा कंठ असे. कुंचित केसी शमश्रू प्रमाण. द्विअर्थी जीर्णदान. ऋग्वेद ऐसे रूपधारण मूर्ती घ्यावी येणे परी. आता भेद सांगेन ऐका प्रथम चर्चा श्रावका. द्वितीय चर्चक श्रवणीया ऐका पारक्रम दोन्ही शाखा. जटा शकट शाखा दोन्ही 7वा दंड मनोनी. भेद सप्त निर्गुणी 5 भेद आणिक असती. शाकला बाष्कला दोन्ही अश्वलायनी शंखायनी. 5वी मांडुके या म्हणोनी ऐसे भेद 12. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी व्यासे सांगितले शिष्यासी. ऐसे या ऋग्वेदासी 12 भेद विस्तार. या कलियुगा भीतरी म्हणविसी वेदचारी. वाया करीसी थोडी अध्यापक म्हणोनिया. तया 12 भेदांत एक शाखा असे विख्यात. सलक्षण व्यक्त कवण जाणे सांगमद. नारायण व्यासमुनी शाखा 12 विस्तारोनी. सांगितल्या संतोषोनी पैल म्हणजे शिष्यासी. ऋग्वेदाचे भेद ऐसे सांगितले वेदव्यासे. श्री गुरु म्हणती हर्षे मनोमत द्विजांसी. यजुर्वेद विस्तार सांगेन ऐका पार. वेश्याम पायन शिष्य थोर अभ्यास केला पर्येसा. व्यास म्हणे शिष्यासी ऐक एक चित्तेसी. ऐसे या यजुर्वेदासी उपवेद धनुर्वेद. भारद्वाज गोत्र जाणा अधिदैवत रुद्र म्हणा. त्रिष्टू छंद तुम्ही म्हणा आता सांगेन. कृश मध्य निर्धारी स्थूल ग्रीवा कपोलधरी. कांचन वर्ण मनोहरी नेत्र असती पिंगट. शरीर ताम्र असित वर्ण 5 अर्त्री दीर्घदान. यजुर्वेद ज्ञान प्रमाण वेशम पायन पर्येसी. ऐशिया यजुर्वेदासी भेद असती शायसी. सांगेन ऐका भरवसी म्हणे व्यास शिष्या ते. प्रथम चरका अह्युर्रका. तिसरी नामे कथा ऐका. प्राच्य कथा चतुर्थिका. कपिष्ठला 5वी पै. 6वी असे चारायण वार्ता तविया 7वी खुण.
श्वेत म्हणजे आठवी जाण, श्वेताश्वर तर नवमी. मैत्रायणी असे नाम, शाखा असे होत शम. तिसी भेद उत्तम अस्ति सात पर्येसा. मानवा दुदंबा दोन्ही, तिसरा ऐकूया ऐकोनी. वारा नाम चौथा उडी, भेद असे पर्येसा. ऐसा नाम हरिद्रवा, भेद जाणा तुम्ही पाचवा. श्याम म्हणजे सहावा, सातवा श्यामा यणी जाणा. वाजसे या शाखेसी, भेद असती अष्टादशी. नामे सांगेन पर्येसी, श्री गुरु म्हणती ब्राह्मणा ते. वाजस ज्ञेय नाम एक, द्वितीय नाम जाबालिक. बौद्धेय नाम विशेख, चतुर्थ कांड पर्येसा. मध्यांदिनी पंचमेसी, शाखेय नाम षष्ठेसी. तापनीय सप्तमेसी, कापाल विख्यात. पौंड्रवत्स नाम विख्यात, आवटिक नामे उन्नत. एकादश भेद नित्य, परमावटिक पर्येसा. पाराशर्य द्वादशी, वैदेय नामे त्रयोदशी. चतुर्दश भेद पुससी, वैदेय म्हणती तया ते. औधेय नाम विशेषी, जाणा शाखा पंचदशी. गालव म्हणजे षोडशी, सप्तदशी वैजव नाम. कात्यायनी नाम विशेषी, शाखा जाणा अष्टादशी. वाजसनीय शाखेसी, भेद अस्ति येणे परी. तृतीय शाखा भेद दोन्ही, व्यास सांगे विस्तारोनी. अवघ्या कांडी एक या म्हणोनी, यासी भेद पाच अस्ति. अपस्तंभी असे थोर, शाखा असे मनोहर. यज्ञादि कर्मे आचार, विस्तार असे तयात. दुसरा जाणा बौधायनी, सत्याषाढी असे त्रिणी. हिरण्यकेशी म्हणोनी, चौथा भेद पर्येसा. औख्येयी म्हणोनी नाव, भेद असे पाचवा. अनुक्रमे पडावा म्हणे व्यास शिष्यासी. षडंगे अस्ति विशेषे, नामे त्यांची सांगिने एके. शिक्षा कल्प व्याकरणिक, निरुक्त छंद ज्योतिष. यासी उपांगे अस्ति आणिक, त्यांची नामे तू ऐक. प्रतिपद अनुपम देख, छंदस तिसरा पर्येसा. भाषा धर्म पंचम, मीमांसा न्याय सप्तम. तर्क सहित अष्टम, उपांगे अस्ति पर्येसा. परिशिष्टे अष्टादश, असती ऐका विशेष. विस्तार करुनी पर्येस, व्यास सांगे शिष्यासी. पूर्वी होत्या वेदराशी, शिकता शक्य मानवासी. म्हणून लोकोपकारासी, व्यासी केला विस्तार. शाखा भेद येणे परी, विस्तार केला परी करी. जे जे मती आपले उदरी, ती तुके शिकावे म्हणोनी. येणे परी विस्तारी, सांगे व्यास परी करी. वैशंपायन अवधारी, विनवितसे ते वेळी. यजुर्वेद विस्तारेसी, निरोपिला मासी. शाखा भेद अनुक्रमेसी, वेगळाले करोनिया. संदेह होतो आम्हासी, मूळ शाखा कणवयसी. विस्तार करुनी प्रीतीसी, निरोपावे स्वामिया. व्यास म्हणे शिष्यासी, बर्वे पुसले आम्हासी. या यजुर्वेदासी, मूळ तुम्हा सांगेन. मंत्र ब्राह्मण संहिता, मिळोनी पडती मिश्रिता. तेची मूळ असे ख्याता, यजुर्वेद म्हणजे तया. आणि कैसे असे गुण, संहिता मिळोनी ब्राह्मण. तोची यजुर्वेद मूळ जाण, वरकड शाखा पल्लव. यज्ञादि कर्म क्रियेसी, हेची मूळ पर्येसी. अभ्यास करी गा विधीसी, म्हणे व्यास शिष्या ते. ऐकोनिया वैशंपायन, विनवतसे कर जोडून. यजुर्वेद मूळ विस्तारोन, निरूपावे स्वामिया. व्यास म्हणे शिष्यासी, सांगेन ऐक विस्तारेसी. ग्रंथत्रय अस्ति यासी, अभ्यास करी म्हणतसे. सप्त अष्टक संहितेसी, एकेकाचे विस्तारेसी. सांगेन तुझ भरवसी, म्हणे व्यास शिष्या ते.
प्रथम इषेत्वा प्रश्नासी अनुवाक जाणा चतुर्दशी 8 अधिक 20 50 अस्ति परेसा आप उदंतु प्रश्नासी अनुवाक अस्ति चतुर्दशी 4 अधिक 30 50 तुम्ही जाणाव्या वेदसत्वा प्रश्नासी अनुवाक अस्ति चतुर्दशी 1 अधिक 30 50 जाणा विस्तार चौथा प्रश्न आदतेती षट्चत्वारि शत अनुवाक ख्याती 50 जाणा निरुती वेदाधिक 50 देवासुर नामक प्रश्न अनुवाक 11 पूर्ण 50 अस्ति 51 पंचम प्रश्नी अवधारा सत्वसिंचा इति प्रश्न 12 अनुवाक परिपूर्ण 50 51 अस्ति 6 प्रश्नासी पाकयज्ञ नामक प्रश्न 13 अनुवाक जाण 50 अस्ति 51 सप्तम प्रश्नी विस्तार अनुमैत्री इति प्रश्नासी अनुवाक जाणा 22 द्विचत्वारि 50 83 प्रथम अष्टक येणे परी प्रथम अष्टकासी प्रश्न त्याची संख्या सांगेन ते ऐका चित्त देऊन प्रश्न अष्ट जाणीजे 1 अधिक 6 निर्धारी अनुवाक अस्ति परिकरी अंतःकरणी धरावे 50 अस्ति ख्यातीसी 300 45 प्रथमाष्टकी जाणायसी म्हणून सांगे व्यासमुनी द्वितीय अष्टक विस्तार सांगेन तुझ परिकर प्रथम प्रश्नाचे नाम थोर वायव्य म्हणावे प्रथम प्रश्न विशेष अनुवाक जाणा 11 65 अस्ति 50 एकचित्ते परेसा पुढे असे द्वितीय प्रश्न नाम प्रजापती गुहान 12 अनुवाक तुम्ही जाण दशशतक 150 द्वितीय ते भया प्रश्नासी अनुवाक जाणा चतुर्दशी 6 अधिक 85 50 तुम्ही पडाव्या प्रश्न देवा मानुषी अनुवाक जाणा चतुर्दशी 8 अधिक 44 50 तुम्ही वाचिजे म्हणता जय महापाप प्रश्नासे विश्वरूप 12 अनुवाक स्वरूप 4 अधिक 70 50 समिधा नाम प्रश्नास निरुते अनुवाक 12 दश सप्तक 50 अस्ति त्यास एकचित्ते परेसा ऐसे द्वितीय षष्टकासी 6 प्रश्न परेसी 5 अधिक 70 अनुवाक तुम्ही जाणावे 50 ची गणन सांगेन तुझ विस्तारोन 380 जाणा वेदाधिक परेसा तिसरा अष्टक सविस्तर सांगेन तुम्हा मनोहर वैशंपायन शिष्य थोर गुरुमुखे ऐकतसे तिसरा अष्टक प्रश्न प्रथम नाम प्रजापती काम अनुवाक 11 उत्तम द्विचत्वारि 50 83 दुसरा प्रश्न से जाण नाम यौवे पवमान 11 अनुवाक जाण 6 50 83 तृतीय प्रश्न बरवी नाम से अग्ने तेजस्वी अनुवाकांची 11 36 50 83 चौथा प्रश्न विवाहेत 11 अनुवाक ख्यात 6 50 त्यात एकचित्ते परेसा पपुढे प्रश्न पंचम म्हणजे पूर्णाश पश्चात नाम अनुवाक 11 उत्तम 6 50 83 ऐसे 5 प्रश्न तृतीयाष्टकासी अनुवाक 85 83 20 अधिक 6 83 50 अवधारा चौथा अष्टक प्रथम प्रश्न नामे असे युजान 11 अनुवाक पूर्ण 6 50 83 प्रश्न विष्णु क्रमोसी अनुवाक अस्ति 11 8 अधिक 44 50 83 विस्तार तिसरा प्रश्न उत्तम नाम जाणा तुम्ही अपांत्वेम 13 अनुवाक नेम 36 50 83 चौथा प्रश्न रश्मी राशी अनुवाक अस्ति 12
साप्ताहिक 30 50 तुम्ही जाणा। नमस्ते रुद्र उत्तम प्रश्न जाणा पंचम एकादश अनुवाक नेम 27 50 अश्वनूर्ज प्रश्नास नवा अनुवाक विशेष षटचत्वारी 50 त्यास एकचित्ते पर्येसा। प्रश्न अग्ना विष्णुसी अनुवाक जाणा पंचदशी एक न्यून 40 50 विस्तारे ऐसे चतुर्थ अष्टकासी सप्त प्रश्न पर्येसी अनुवाक अस्ति 82 20 एक 50 पंचपाष्टक प्रथम प्रश्न नामे सावित्र्यानी जाण 50 अष्टी एक एकादश अनुवाक ख्यात विष्णुमुखा प्रश्नासी अनुवाक अस्ति 12 चतुष्षटी 50 श्री गुरु म्हणती द्विजाते। तिसरा प्रश्न उत्थन्न 12 अनुवाक धरा गुण 50 द्वय न्यून 50 पर्येसा। चौथा प्रश्न देवासुरा अनुवाक अस्ति 12 षष्टी 2 11 50 पर्येसा। यदकेन नाम प्रश्न चतुर्विंशति अनुवाक गुण 2 अधिक षष्टी जाण 50 पर्येसा। हिरण्यवर्णा षष्ठ प्रश्न त्रयोविंशांती अनुवाक जाण षष्टी मध्ये 7 न्यून 50 पर्येसा। यो वा आयथा नामे प्रश्न षड्विंशति अनुवाक जाण षष्टी मध्ये न्यून 50 पर्येसा। पंचमाष्टक संहितेसी सप्त प्रश्न पर्येसी अनुवाक 187 20 अधिक विस्तारे। 3 अधिक चतुर्शत 50 अस्ति जाणा विख्यात मन करुणी सावचित्त ऐका म्हणे तये वेळी। षटमाष्टक संहितेसी प्रथम प्रश्न पर्येसी प्राचीन अंश म्हणायसी एकादश अनुवाक जाणा अधिक 7 36 50 पर्येसी विस्तार करून शिष्याशी सांगत असे व्यासद्वेद। यदुमौ नाम प्रश्नासी अनुवाक जाणा एकादशी एके 69 50 पर्येसी। तिसरा प्रश्न चात्वाल एकादश अनुवाक माळ 50 षष्टी द्वयस्तूल तिसरे प्रश्नी पर्येसी। चौथा प्रश्न यज्ञेन एकादश अनुवाक जाण 50 एक अधिक 50 एकचित्ते पर्येसा। इंद्रोवृत नाम प्रश्न एकादश अनुवाक जाण 24 50 गुण पंचम प्रश्न येणे परी। सुवर्गाय प्रश्नासी अनुवाक अस्ति एकादशी 3 अधिक 44 50 अस्ति पर्येसा। सहाष्टक परिपूर्ण 83 6 अस्ति प्रश्न 66 अनुवाक जाण त्रयस्त्री शक्ती 150। सप्तमाष्टक प्रथम प्रश्न नामे असे प्रजाजन अनुवाक 20 अस्ति गुण 85 50 त्यास। साध्या जाणीजे द्वितीय प्रश्न अनुवाक 20 अस्ति गुण 50 पन्न परिपूर्ण एकचित्ते पर्येसा। प्रजववा नाम प्रश्नांसी अनुवाक 20 पर्येसी 24 50 श्री गुरु म्हणती ब्राह्मणाते। बृहस्पतिर्काम प्रश्न 22 अनुवाक जाण 3 पन्न गुण 50 अस्ति अवधारा। प्रश्न से पंचम गावो गावो नामे उत्तम पंचविशाती अनुवाक नेम 4 पंच 50 सप्तमाष्टक संहितेसी प्रश्न 5 पर्येसी 187 अनुवाक अस्ति विस्तारा। द्विशतावरी अधिकेसी 51 अस्ति 50 सप्तमाष्टक असे सुरसी एकचित्ते पर्येसा। सप्त अष्टक संहितेसी प्रश्न चतुर्थ्वात्वारी भरवसी 101 अधिकेसी 50 अनुवाक विस्तार। द्विवणे शतद्वय सहस्त्र दोनी 50 तुम्ही म्हणोनी पठण करा म्हणोनी व्यास सांगे शिष्यासी।
तीन अष्टक ब्राह्मणात अस्ती जाण विख्यात सांगेन एक चित्त म्हणे व्यास शिष्यासी प्रथमाष्टक ब्राह्मणासी प्रश्नाठ पर्येसी नामे सांगेन सुरसी एक चित्ते पर्येसा प्रथम प्रश्न ब्रह्मसंगत नाम से विख्यात अनुवाक 10 विस्तृत अशी दशक अस्ति ब्रह्मनोहर उद्धन्य नाम दुसरा प्रश्न 6 अनुवाक शतक 56 वाजपेय अनुसंधान देवासुरा प्रश्न तिसरा त्यासी म्हणे दश अनुवाक जाण पंचाधिक षष्टी दशक गुण चौथा उभय नाम प्रश्न शत अनुवाक मनोहर संवत्सर गणित 6 अधिका त्यासी जाण तुम्ही दशका पाचवा अग्ने कृतिका प्रश्न से अवधारा त्यासी अनुवाक 12 सांगेन एका दशक 2 अधिक षष्टी विशेष एक चित्ते पर्येसा 6वा प्रश्न अनुमत्य अनुवाक पहा प्रख्यात 5 अधिक सत्री निरुत दशक त्यासी अवधारा 7मा प्रश्नाधरा खूण नाम त्या एतद ब्राह्मण 10 अनुवाक आहे जाण चतुष्षटी दशक त्यासी 8वा वरुणस्य नाम प्रश्न अनुवाक त्यासी 10 जण 7 अधिक 30 प्रमाण दशक त्यासी मनोहर प्रथमाष्टक ब्राह्मणासी प्रश्न 8 पर्येसी अष्ट सप्तती अनुवाक त्यासी एक चिते पर्येसा 1 उणे 500 दशक आहे ते विख्यात वैशंपायन ऐकत गुरु करोनी दुसरा अष्टक ब्राह्मणासी प्रथम प्रश्न अंगिरस अनुवाक जाण 11 60 दशक मनोहर प्रजापती रकाम कांड प्रश्न दुसरा महागोड 11 अनुवाक दृढ 370 दशक त्यासी कांड ब्रह्मवादीन 11 अनुवाक जाण दशक आहे ती त्यासी 50 एक चिते पर्येसा युष्टो नाम प्रश्न 1 अनुवाक 8 अशी ती दशक वैशंपायन शिष्यक गुरुमुखे ऐकतसे प्रश्न प्रणव रक्षती अष्ट अनुवाक त्यासी ख्याती 5 अधिक 44 दशक तुम्ही ओळखीजे स्वादित्व नामे षष्टम सौत्रामणी प्रश्न उत्तम अनुवाक अस्ति 20 गुण 86 दशक त्यासी 7मा प्रश्न त्रिवृतासी अनुवाक अस्ति 88 6 अधिक 66 दशक त्यासी मनोहर 8मा प्रश्न पियोन्न अनुवाक अस्ति 9 जण जाण अशीतीसी 1 गुणा दशक त्यासी मनोहर द्वितीय अष्टक ब्राह्मणासी 8 प्रश्न पर्येसी वेद उणे शतक त्यासी अनुवाक अस्ति मनोहर 5 शता परी 1 उणे 4 दशक आहे ती विस्तारी एक चित्ते पर्येसा तृतीयाष्टक ब्राह्मणासी प्रश्न अस्ति 12 नामे त्याची पर्येसी एक चित्ते अवधारा प्रथम प्रश्न विख्यातू नाम अग्निर्नुपातू 6 अनुवाक विख्यातू 3 अधिक 60 दशक तृतीय द्वितीय प्रश्न अनुवाक 10 अस्ति जाण 85 दशक खूण एक चित्ते पर्येसा तिसरा प्रश्न प्रत्युत्तर रक्ष अनुवाक अस्ति 11 81 दशक एक चित्ते अवधारा चौथा प्रश्न ब्राह्मणेसी अनुवाक 1 पर्येसी 19 दशक त्यासी मनोहर पंचमा प्रश्न नाम सत्य 13 अनुवाक विख्यात 19 दशक एक चित्ते पर्येसा 6वा प्रश्न अचंती 15 अनुवाक ख्याती 8 अधिक 63 दशक त्यासी जाणावे अच्छिद्र नाम प्रश्न 14 अनुवाक जाण 30 अधिक 100 गुण दशक त्यासी मनोहर प्रश्न अश्वमेधासी सांग्रहण्या ख्यातीसी अनुवाक अस्ति 23 91 प्रजापती नाम अश्वमेघ से उत्तम 23 अनुवाक नेम 4 अधिक 80 दशक त्यासी संज्ञान मानिजे काटका 11 अनुवाक अस्ति ऐका 51 शतक एक चित्ते पर्येसा
दुसरा लोकौसी काठक दश अनुवाक अस्ति ऐक दोन्ही अधिक षष्टी दशक व्यास म्हणे शिष्यासी द्वादश प्रश्न तुभ्य काठकासी अनुवाक नव परियेसी सहा अधिक पन्नासासी दशक त्यासी मनोहर तिसरे अष्टक ब्राह्मणात द्वादश प्रश्न विख्यात अनुवाक एकशत शत चत्वारी शत सातशत पंचाशती दशक जाणा तिन्ही अष्टक ब्राह्मणासी प्रश्न सांगेन परियेसी आठ अधिक विसांसी एक चित्ते अवधारा त्रिणी शत विसांसी एक अधिक परियेसी अनुवाक आहे ती विस्तारेसी परात ब्राह्मणासी परियेसा दशक संख्या विस्तार अष्टशत अधिक सहस्र त्रयोविंशती उत्तर अधिक अस्ति परियेसा आता सांगेनारण्य त्यासी अस्ति 10 प्रश्न विस्तारोनिय सांगेन एक चित्ते अवधारा भद्रनाम प्रथम प्रश्न द्वात्रिशत अनुवाक खुण 130 दान दशक त्यासी मनोहर स्वाध्याय ब्राह्मणासी अनुवाक 20 परियेसी चतुर्विश दशक त्यासी एक चित्ते परियेसा चित्ती म्हणजे प्रश्नासी अनुवाक 21 3 अधिक 50 दशक त्यासी विस्तार असे थोर चौथा प्रश्न नाम मंत्र ब्राह्मण द्विचत्वारी अनुवाक दान 85 दशक त्यासी ज्येष्ठ ब्राह्मण प्रश्नासी अनुवाक दाना 12 8 अधिक 87 दशक तुम्ही जाणावे पितृमेध असे प्रश्न द्वादश अनुवाक परिपूर्ण सप्तविंशती दशक दान एक चित्ते परियेसा शिक्षा नाम प्रश्नासी अनुवाक अस्ति 12 3 अधिक 20 दशक त्यासी मनोहर ब्रह्मवल्ली असे प्रश्न अनुवाक त्यासी 9 दान चतुर्दश दशक असे गुण व्यास म्हणे शिष्यासी भृगुवल्ली असे प्रश्न अनुवाक त्यासी 10 जण पंचदश दशक जाण एक चित्ते परियेसा दशम प्रश्न नारायण अनुवाक अशिती अस्ति गुण 100 वेद जाण दशक त्यासी परियेसा 10 प्रश्न अरण्यासी अनुवाक दान परियेसी 250 संख्या से परियेसा पंचस्ता उपरी 82 विस्तारी दशक जाणा मनोहरी म्हणे व्यास शिष्याते ऐसे ग्रंथ 83 प्रश्न अस्ति 82 120 अधिक 286 अनुवाक दान मनोहर 50 दशक विस्तार सांगेन तुम्हा परिकर 202 सहस्त्र 2 उणे 50 अस्ति 2 सहस्त्र 400 6 अधिक उन्नत दशकी जाण विख्यात ग्रंथ तत्रय परिपूर्ण ऐशिया यजुर्वेदासी भेद अस्ति 86 त्यात एक भेदासी एवढासे विस्तार येणे परी व्यास मुनी वैशंपायना विस्तारोनी सांगितले म्हणोनी श्री गुरु म्हणती द्विजांसी तिसरा शिष्य जैमिनी त्यासी सांगत से व्यासमुनी सामवेद विस्तारोनी निरोपित अवधारा उपदेव गांधर्वत्र काश्यपाचे असे गोत्र विष्णू असे दैवत जगती छंद म्हणावा नित्यस्त्र गवी असे जाण ची वस्त्र प्रावरण शौमी दांत चर्मचा धारण दंडधारी असे रूप नयन वर्ण कांचन सूर्यासारिखे असे किरण षडरात्री दीर्घ प्रमाण सामवेद रूप असे त्याच्या भेदा नाही मिती अखिल सहस्त्र बोलती ऐसी कवणा असे शक्ती समस्त शिकू म्हणावया नारायणा वाचोनी समस्त वेद नेणे कोणी ऐक शिष्या जैमिनी सांगेन तुझ किंचित प्रथम असुरायणी दुसरे वासुरायणी वार्तातव्येय म्हणूनी तिसरा वेद परियेसा प्रांजली वेद असे एक ऋग्वेद विध पंचमैक आणि प्राचीन योग्य शाखा असे 6वा परियेसा ज्ञान योग्य सप्तम राणायनी असे नाम यासी वेद 9 आहेत ऐका एक चित्ते नारायणी शाट्यायनी तिसरा शाट्या म्हणूनी मृदुल नाम जाणोनी 4था वेद
परियेसा खलवला महाखलवला षटनामे लांगडला सप्तम वेद बौद्धुमा भला गौतम परियेसा नवम शाखा जैमिनी असे वेद विस्तारोनी सांगितले व्यासमुनी श्री गुरु म्हणती द्विजासी पूर्ण सामव व वेदासी कोण जाणे क्षितीसी तीन वेदी म्हणविसी मनोन्मत होनिया सुमंतू म्हणजे शिष्यासी सांगतसे व्यासहर्षी अथर्वण वेदासी निरोपिले परियेसा या अथर्वण वेदासी उपवेदसे परियेसी शस्त्रशास्त्र निश्चयसी वैतान से गोत्र आदि दैवत इंद्र त्यासी म्हणावे अनुष्टुप चंदासी तीक्ष्ण चंड क्रूरेसी कृष्णवर्ण से जाण कामरूपी क्षुद्र कर्म स्वदार दुष्ट त्यासी नाम विश्वसृजक साध्य कर्म जलमुद्री गालव ऐसे रूप तयासी भेदनो परियेसी सुमंतू नाम शिष्यासी सांगतसे श्री व्यास पैपलाद भेद प्रथम दुसरा वेद दांत नाम प्रदांत भेद सूक्ष्म चौथा भेद चौथ दाणा औत नाम एक ब्रह्म तपलाश विशेष सातवी शाखा एक शौनकी म्हणजे परियेसा अष्टम वेददर्शी भेदासी चारण विद्या नवमेसी पाचकल्प परियेसी सांगे नायका एक चित्ते नक्षत्र विधी विधान कल्प संहिता शांती असे कल्प समस्त देव कृपांग रूप व्यास म्हणे शिष्यासी ऐसे चौघा शिष्यास सांगत से वेद व्यास प्रकाश गेला क्षितीस भरतखंडी परियेसा या भरतखंडात पूर्वी होते पुण्य बहुत वर्णाश्रमी आचरत होते लोक परियेसा या कलियुग भीतरी कर्म सांडिले द्विजवरी लोपले वेद निर्धारी गौप्य झाले क्षितीसी कर्म भ्रष्ट झाले द्विज म्लेच्छा पुढे बोलती वेद बीज सत्व गेले याची काज बंदमती झाले जाणा पूर्वी होते महत्व ब्राह्मणासी देवत्व वेद बळे नित्यत्व हुसूर म्हणती याची काज पूर्वी राजे याची करण पूजा करीती विप्रचरण सर्वस्व देता दक्षिणा अंगीकार नच करती वेद बळे विप्रासी रे मूर्ती वश होते त्यासी इंद्रादी सुरवरासी भय होते विप्रांचे कामधेनु कल्पतरू विप्रवाक्य होते थोरू पर्वत करीती तृणाकारू तृण पर्वत वेद सत्वे विष्णू आपण परियेसी पूजा करी ब्राह्मणासी फुले दैवत म्हणे त्यासी वेद सत्वे करुनिया देवाधीन जगत स्वर्ग मंत्राधीनच दैवत ते मंत्रा ब्राह्मणाधीना ब्राह्मणो मम दैवतम ऐसे महत्व ब्राह्मणासी पूर्वी होते परियेसी वेद मार्ग तेजोनी सुरसी अन्य मार्गे राहटती तेने सत्व भंगले हीन याची ते सेवा करू लागले अध्यापन करती बोले वेद विक्रय परियेसा हीन याती पुढे देख वेद म्हणती मूर्ख लोक त्याचे पाहू नये मुख ब्रह्म राक्षस होताती ऐसे चारी वेदासी शाखा असती गोशी कवण जाणे तिसी समस्त गोप्य होऊन गेले चतुर्वेदी म्हणविसी लोकांसवे चर्चा करीसी काय जाणसी वेदासी अखिल वेद आहे ती जाणा ऐशियामध्ये काय लाभ घेऊन द्विज लोकशोभ कवणे केला ते बोध जाई आता येथुनी आपुली आपण स्तुती करीसी जयपत्रे दाखविसी त्रिविक्रम यतीपासी पत्र मागसी लिहुनी आमचे बोलाय कोणी जावे तुआ परितोनी वाया गर्वे प्रमोनी प्राणा तुला देऊ नका ऐसे श्री गुरु ब्राह्मणासी सांगती बुद्धितासी न ऐकती विप्रवक्तामसी म्हणती चर्चा करू सांगती लोकराज्य याते महत्वांचे उरेल केवी सिद्ध म्हणे नामांकिता ऐसे विप्र मदोन्मता नेणती आपुले हिता त्यासी जवळी आला इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे वेद विस्तार कथनम नाम
षडविंशोऽध्याय। श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त। अध्याय